फिनॉमिनन ऑफ बीट्स याच्याशी रिलेटेड काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज बघायचे आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज द फिनॉमिना ऑफ बीट्स, बीट्सचे फिनॉमिना म्हणजे काय असतो हे बघितलं, की ज्याच्यामध्ये आपण आज शिकले की वेन टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज सुपर इम्पोज ऑन इच अदर, हे दोन एकमेकांमध्ये मिक्स झाले, then the intensity at that point becomes alternately maximum and minimum. असा इंटेन्सिटी मध्ये व्हेरिएशन बघायला मिळेल. एकदा इंटेन्सिटी मॅक्सिमम होते, परत मिनिमम होते, परत मॅक्सिमा, परत मिनिमा, अशा प्रकारे इंटेन्सिटी मध्ये व्हेरिएशन होतं. आपल्याला हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर बीट्सच्या संदर्भात काही महत्त्वाचे इक्वेशन्स तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी, आपल्याला बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढायचा आहे आणि त्यानंतर बरेचसे आणखीन वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत की ज्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळे फॉर्म्युलेज उपयोगी पडणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण बीट्ससाठी आवश्यक असणारे दोन साऊंड वेव्स, समजा कन्सिडर अ साऊंड वेव रिप्रेझेंटेड बाय y1 is equal to a sin twice pi n1t. हा पहिला वेव आहे. दिस द फर्स्ट वेव. इट हॅज एम्प्लिट्यूड a अँड फ्रिक्वेन्सी n1. याचे एम्प्लिट्यूड a आहे आणि फ्रिक्वेन्सी n1 आहे. कन्सिडर अनादर वेव. आपल्याला दोन वेवची आवश्यकता आहे. दुसरा जो वेव आहे त्याला आपण y2 म्हणूया. y2 इज इक्वल टू, त्याचे इक्वेशन आपण घ्या a साइन ऑफ ट्वाइस पाय n2t. a मीन्स एम्प्लिट्यूड ऑफ सेकंड वेव आणि n2 म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. आपल्याला माहित आहे की यांच्या दोघांचे एम्प्लिट्यूड सेम झाल्या. पहिल्याची फ्रिक्वेन्सी n1, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी n2. n1 n2 हे स्लाइटली डिफरंट आहे. त्या दोघांच्या मधला फरक 10 हर्ट्ज किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा केसमध्ये हे दोन वेव्स मिक्स झाले की आपल्याला बीट्सचं प्रोडक्शन होतं. एकदा मॅक्सिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी होते. हे आपण प्रूव्ह करून बघूया असं खरोखर होतं का मॅथमॅटिकली. आता हे दोन्ही यांचा रिझल्टंट जर घेतला तुम्ही, रिझल्टंट इज गिवन बाय, या दोघांचा रिझल्टंट काय असेल, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव, रिझल्टंट y इज इक्वल टू असणार y1 प्लस y2. व्हॉट इज y1, सबस्टिट्यूट करा ही व्हॅल्यू. आता y1 म्हणजे आपण काय घेणार, दिस इज द व्हॅल्यू ऑफ y1, ते आहे a साइन ऑफ ट्वाइस पाय n1t प्लस y2 म्हणजे काय येणार, a साइन ऑफ 2 पाय n2t. ओके. आता हे पुढे आपल्याला एक्सप्रेशन कसं लिहायचं बरोबर, यासाठी मी आता साइन याला c म्हणूया. हा जो टर्म आहे 2 पाय n1t आणि 2 पाय n2t याला आपण d कन्सिडर केलं तर मला इथं साइन c प्लस साइन d हा फॉर्म्युला वापरता येईल. ओके. तर साइन c प्लस साइन d हा फॉर्म्युला काय असतो इथं मी तो पण लिहून घेतो बरोबर. साइन ऑफ c प्लस साइन d इज इक्वल टू, फॉर्म्युला असा आहे 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस ऑफ c मायनस d अपॉन 2. हा फॉर्म्युला मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला झालेला आहे. आता हा फॉर्म्युला इथं मला यूज करायचा आहे. या इक्वेशनमध्ये आपल्याला 2 पाय n1t याला c कन्सिडर करता येईल आणि 2 पाय n2t याला d कन्सिडर केलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू असेल. देअरफॉर y इज इक्वल टू 2
ए हा दोघांच्या मधनं कॉमन मिळेल आणि इथला हा 2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2. सी ची व्हॅल्यू आली 2 पाय n1 टी प्लस 2 पाय n2 टी अपॉन 2 इंटू इथे घेतो आता मी कॉस ऑफ सी मायनस डी दॅट इज 2 पाय n1 टी मायनस 2 पाय n2 टी अपॉन 2 असं हे इक्वेशन मिळेल. आता हे इक्वेशन आणखीन मला व्यवस्थित लिहिता येईल की कॉस असणारी टर्म आणि हा 2a हे मी सुरुवातला घेतोय आणि मग साईनची टर्म आपण लिहिता येईल दॅट इज वाय. रिझल्टंट इक्वेशन किंवा रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट असेल तो वाय असणार इज इक्वल टू 2a कॉस ऑफ हे कॉसची टर्म घेतली याच्यामध्ये 2 पाय आणि टी मला कॉमन लिहिता येईल दॅट इज 2 पाय आणि ब्रॅकेट मध्ये असणार आहे n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू स्मॉल टी. ओके, आता राहिला टर्म साईनचा दॅट इज इंटू साइन ऑफ याच्यामध्ये पण 2 पाय आणि टी कॉमन लिहिता येईल दॅट इज 2 पाय इंटू ब्रॅकेट मध्ये काय येणार n1 मायनस n2 अपॉन 2 सॉरी n1 प्लस इथे येईल n2 अपॉन 2 इंटू स्मॉल टी. ओके, दिस इज द रिझल्टंट. दिस रिझल्टंट इक्वेशन याच्यामध्ये मी हे 2a कॉस ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी याला कॅपिटल ए कन्सिडर करूया. लेट कैपिटल A इज इक्वल टू 2a कॉस ऑफ ट्वाइस पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू स्मॉल टी. ओके, त्याचबरोबर n1 प्लस n2 अपॉन 2 याला मी कॅपिटल N म्हणतो दॅट इज कॅपिटल N इज इक्वल टू n1 प्लस n2 अपॉन 2. आता ही व्हॅल्यूज मी इथं सबस्टिट्यूट करेन म्हणजे आपल्याला रिझल्टंट इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळेल. therefore that equation becomes y is equal to okay 2a cos of 2 pi into bracket n1 minus n2 upon 2 into small d याच्याऐवजी काय येणार टर्म n a येणार that is a into sin of 2 pi instead of this bracket n1 plus n2 upon 2 is a capital येणार 2 pi capital N t. This is the resultant equation. आता रिझल्टंट इक्वेशन मधनं आपला एक समजतं की रिझल्टंट मोशन इज ऑल्सो वेव्ह. आपण एक वेव्ह रिप्रेझेंट करतो. जसं इथे इक्वेशन आहे, इथं ए आहे, इथं कॅपिटल ए आहे, इथं n1 आहे, इथं कॅपिटल N आहे. म्हणजे रिझल्टंट वेव्हचं एम्प्लिट्यूड ए असेल आणि रिझल्टंट वेव्हचं फ्रिक्वेन्सी n असणार आहे. दॅट इज रिझल्टंट वेव्हची एम्प्लिट्यूड ए म्हणजेच काय असणार बाबा 2a cos of 2 pi into bracket n1 minus n2 upon 2 into small d. This amplitude, this is the amplitude of resultant wave. हे amplitude कशावर अवलंबून आहे बरं? टाइम, म्हणजे टाइम डिपेंडिंग आहे आणि त्यामुळे हे amplitude एकदा मॅक्सिमा होईल एकदा मिनिमम होईल. त्यामुळे आपल्याला आवाजामध्ये एकदा मॅक्सिमा एकदा मिनिमा ऐकू येतो. इथं पण समजतंय बाबा हे याला ए. आता मॅक्सिमा कधी असेल किंवा मिनिमा कधी असेल ते आपल्याला काढता येतं. आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंडला आपण म्हणतो वॅक्सिंग. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ज्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ साऊंड मॅक्झिमम होतो त्याला आपण म्हणतो वॅक्सिंग. तर वॅक्सिंग कधी असणार तर ज्यावेळी ह्या ए मॅक्झिमम असायला पाहिजे. ए हा कोसाइन फंक्शन आहे. कोसाइन फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1. त्यामुळे ए ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार प्लस ऑर वॅक्सिंग साठी. व्हॉट इज द कंडिशन? वॅक्सिंग कधी करणार ज्यावेळी अँप्लिट्यूड ए हा किती असायला पाहिजे बरं प्लस ऑर मायनस 2a मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर आहे, कारण कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ऑर मायनस असते.
म्हणजे ए म्हणजे इथे टाका तुम्ही व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए. कॅपिटल ए म्हणजे काय असतो 2a कॉस ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू स्मॉल t इज इक्वल टू प्लस और मायनस 2a. हा 2a आणि इकडचा प्लस और मायनस 2a कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे आपला काय मिळवा बरं, कॉस ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू स्मॉल t इज इक्वल टू प्लस और मायनस 1. ओके, तर हा कोसाइन फंक्शन आहे. कॉस फंक्शनची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस 1 कधी असते बघा, जर हा सगळा ब्रॅकेट आपण थीटा समजून घेतला. ठीक आहे, म्हणजे कॉस थीटा इक्वल टू +1. +1 कधी असतो, जेव्हा थीटा इक्वल टू 0. थीटा इक्वल टू पाय असेल तर -1. 2 पाय परत 0. मीन्स या इक्वेशनचं सोल्युशन आपला थीटा म्हणजे तर 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू स्मॉल t इज इक्वल टू, याची व्हॅल्यू किती असणार 0. ही 0 असेल तर +1 होईल. पाय घेतला या व्हॅल्यूची, या ब्रॅकेटची व्हॅल्यू, तर तो -1 होईल. 2 पायला परत 1 होईल. असे याचे इन्फायनाइट सोल्युशन्स मिळतील. त्याच्यावरून आपला टी ची व्हॅल्यू काढता येईल. हे इक्वेशन आता इथं पहिली व्हॅल्यू 0 आहे, मीन्स टी इज इक्वल टू काय येणार 0. दुसरी व्हॅल्यू टी ची व्हॅल्यू पाहिजे, तुम्ही इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला पाय घ्या. पाय आणि हे पाय कॅन्सल होईल, हे 2 कॅन्सल होईल आणि त्यामुळे टी इज इक्वल येणार 1 अपॉन n1 मायनस n2. इक्वेशन मध्ये इक्वल टू च्या राईट हँड साइडला तुम्ही 2 पाय घेतला असाल तर हे सगळं कॅन्सल होईल. टी ची व्हॅल्यू येणार 2 अपॉन n1 मायनस n2. दीज आर द टाइम. हे इन्स्टंटेनियस टाइम आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आवाज मोठा ऐकू येणार. पहिल्यांदा 0 टायमिंगला ऐकू येणार, त्यानंतर 1 अपॉन n1 मायनस n2 टायमिंगला परत मोठा आवाज येणार. त्यानंतर आता 2 मॅक्झिमम जे साऊंड्स आहेत त्यांच्यामधला टाइम इंटरव्हल काढला, म्हणजेच हे टाइम इंटरव्हल. आता हे टाइम इंटरव्हल कितीला वापरायचं, या दोघांच्या मधला टाइम इंटरव्हल किती आहे 0 आणि 1 अपॉन n1 मायनस n2 म्हणजेच किती येणार n1 मायनस n2. त्याला पिरियड म्हणतो, पिरियड ऑफ बीट्स. दॅट इज पिरियड ऑफ बीट्स टी इज इक्वल टू या दोघांच्या मधलं इंटरव्हल, दॅट इज 1 अपॉन n1 मायनस n2. या दोघांच्या मधला इंटरव्हल घेतला आपण तेच आहे, त्याला म्हणतो आपण पिरियड. पिरियड ऑफ बीट्स किती येतो बरोबर 1 अपॉन n1 मायनस n2. आणि नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंद त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स n इज इक्वल टू 1/t. आपला रेसिप्रोकल ऑफ पिरियड दॅट इज इक्वल टू काय येणार n1 मायनस n2. अतिशय महत्वाचा हा फॉर्म्युला आहे, याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स और नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंद दॅट इज इक्वल टू n1 मायनस n2. आता इथे मी वॅक्सिंग घेऊन हे इक्वेशन सॉल्व्ह केलं आहे. तसंच व्हॅनिंग घेऊन, व्हॅनिंग म्हणजे काय मिनिमम, आपण असंच इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यावरनं पण तुम्हाला टी च्या व्हॅल्यूज मिळतील आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू n1 मायनस n2 असं मिळेल. 2 मिनिटं बघा याच्यामध्ये काय समज